नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आज आम्ही आहे ना सगळे जे म्हणजे ज्यांनी ज्यांनी बोलवलं आहे बाप्पांसाठी दर्शनासाठी, तर त्यांच्या सगळ्यांकडे जायचं ठरवलं. आणि सुरुवातीला बघा आम्ही इथे आलो आहोत, ते म्हणजे यांचे रिलेटिव्ह आहेत, सुरेखा ताई आहेत. तर त्यांच्या घरी आलो आहे आम्ही. आणि छान त्यांनी बाप्पांची जी आरास आहे ना, अगदी मस्त सुंदर अशी केली होती. या निमित्ताने काय होतं, बाप्पांचं दर्शन होतं, सगळ्यांशी गाठभेटी होतात आणि प्रत्येकाने कशी सुंदर सुंदर अशी आरास डेकोरेशन केलेलं आहे ते आपल्याला बघायला मिळतं. पहिले पूर्वी लहानपणी आम्हाला आठवतं, की आपण इथे तिथे गणपती बघायला जायचो. रात्रीचे गणपती बघायला जायचो. म्हणजे अगदी छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये इतकी धमाल करायचो. आणि आता ते दिवसच म्हणजे म्हणतात ना, की खरंच गायबच झालेत. आता फक्त प्रत्येकाच्याच घरी बाप्पा येतात. प्रत्येकजण त्याच्याच घरी ते त्याचं थोडंसं करतो आणि बस. म्हणजे कुठे जाणं-येणं नाही, कोणाशी गाठभेट नाही. अशा खूप कमी गोष्टी होतात पूर्वीसारख्या. पण असो, आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत आपण ह्या सगळ्या गोष्टी जाग्या ठेवायच्या, जिवंत ठेवायच्या, हाच आपला प्रयत्न असला पाहिजे. तर त्याच्यानंतर आम्ही आलेलो आहे जोशी काकांच्या घरी. म्हणजे ज्या काकांनी माझ्या घरी वास्तुशांती केली ना, त्यांच्या घरी आम्ही आलेलो आहोत. तर आम्ही आज सगळीकडे धावती फेरी घेतली बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी. आणि आजचा योग आलाय की खूप वर्ष झाले काका मला सांगतायत की घरी ये, पण यायला योगच नव्हता कदाचित. आणि आज म्हटलं चला आज जाऊया काकांकडे. तर काकांनीच आमच्या घरी जी वास्तूची पूजा केली होती, तर ते जोशी काका आहेत. बरेच जणांनी काकांना म्हणजे अप्रोच केलं आहे, कॉल केलेले आहेत. पण त्यांना हेल्थच्या हिशोबाने काही म्हणजे खूप लांबचं असेल गोष्टी, तर त्यांना होत नाही. तर काका, तुमचा काय अनुभव आला, म्हणजे फोन आले तर त्यानंतर मला एकंदरीत तुम्ही लोकांना सांगते ना, ती अतिउत्तम. आणि लोकांची जी भावना आहे की तुम्ही केलेला व्हिडिओ इतका आवडला, जी तुमची मांडणी बघितली ती खूप सुंदर होती. आणि ब्राह्मण खूप आहेत, पण तुमची करण्याची पद्धत वगैरे आम्हाला खूप भावली आणि आमचं मन भरलं. तुम्ही वास्तुशांतीसाठी वगैरे येऊ शकता का? ते येऊ शकतो, असं काही नाही. पण आम्हाला कमीत कमी 15 दिवस ते 1 महिना आगाऊ कळवलं तरच ते शक्य आहे. कारण इथेही कल्याणमध्ये बुकिंग भरपूर असते माझ्याकडे. आणि लोकांना आपलं काम आवडतं म्हणून कामाची पण कमतरता नाही. त्याचबरोबर माझा चिरंजीव पण माझ्याबरोबर कामाला असतो, त्याच्यामुळे तेही टेन्शन नाही, करतो. जे सांगितलेलं ना ते ॲडव्हर्टायझिंगच्या हिशोबाने अजिबात सांगितलं नव्हतं. तुम्हाला तर माहिती आहे की ज्या गोष्टी मला आवडतात मनापासून, तर त्या गोष्टी इतरांनाही मिळाव्या यासाठी माझा प्रयत्न असतो. आणि मग काकांना किंवा नितीन भाऊ आहेत त्यांना जर जमत असेल तर ते येऊ शकतात आणि करू शकतात. तर म्हणून मी त्याचा नंबर वगैरे शेअर केला होता. तर काकांचे बाप्पा बघा इथे किती मंदिर पण खूप, देवघर खूप छान बनवले. आणि कोल्हापूर महालक्ष्मी आईचा फोटो किती सुंदर आहे. तर असं सगळे जे घरगुती गणपती आहेत ना दुसरी कोणाकोणाचे. गोष्ट म्हणजे हे दोघं जण आल्याबद्दल मला खूप आनंद आहे. मी पुष्कळ दिवस प्रयत्न करत होतो कधी येतील माझ्या घरी, माझं स्वतःचं घर बघायला कधी येतील. पण आज बरोबर योगायोग आला आणि मी पण नेमका घरात भेटलो. आल्याबद्दल आधी आभार येते. या व्हिडिओमुळे काय होतं माहिती आहे का, की कधी कधी खूप सारे व्यक्ती म्हणजे जे जुने व्यक्ती आहेत की ज्यांच्याकडे आपलं कधी कधी जाणं होत नाही. आता सगळ्यांचं लाईफ एवढं बिझी झालंय की इतर वेळी आपलं कोणाकडे जाणं होत नाही, भेटणं होत नाही. तर निदान बाप्पाच्या निमित्ताने का होईना आपलं सगळ्यांकडे जाणं होत आहे, भेटणं बोलणं होत आहे. तर म्हणून आज ज्यांच्याकडे जातोय ना, तर तुम्हाला अगदी थोडी थोडी मी झलक सगळ्यांची त्याबद्दल खरं अभिनंदन आहे. लोकांचं आल्याबद्दल पण अभिनंदन. असं कधीतरी वेळ मला तर नक्की या. दिवाळीला पण यायचंय फराळाला. आधी धावची फेरी केली तरी चालेल, पण यावं लागेल मात्र नक्की. तर असं थोडा थोडा वेळ सगळ्यांकडे बसलो, मस्त गप्पा वगैरे झाल्या, काय काय बोलणं झालं. त्यांचं घर बघितलं, त्यानिमित्ताने घरी गेलो. आणि मग नेक्स्ट पुढचा जो बाप्पा आहे तो म्हणजे की ह्यांची कॉलेजची मैत्रीण आहे गीता म्हणून. तर तिच्या घरी गेलो. आणि बघा तिथे पण बाप्पांना किती सुंदर सजवलं होतं. यावेळी मी एक गोष्ट जी ऑब्झर्व केली ना, तर ती मी तुम्हाला सांगते की पांढऱ्या रंगाचा वापर बरेच सगळ्यांनी केलेला मला दिसतोय. की मी जिथे पण जाते ना बाप्पांकडे, सगळं पांढऱ्या रंगाचं जसं डेकोरेशन मला दिसतंय छान.
तर ही गीताची आई आहे आणि हे शूट करत होते तर त्या कॅमेरामध्येच बघत होत्या. तर खरंच जे म्हणजे आधीचे लोक आहेत ना, खरंच त्यांची ही जी भोळेपणा, निरागसता म्हणता ना, तर ती आणखीन चांगली वाटते. तर असंच आमचं बोलणं झालं. खूप महिन्यांनी, खूप वर्षांनी आम्ही भेटलो आणि इथे एक फिश टँक आहे मोठा त्यांच्या घरी. तर मस्त तिथे माशांना बघायला ना खूप भारी वाटत होतं, छान. तर ही गीता आहे आणि खूप छान स्वभाव आहे यांचासुद्धा. आणि असे काही माणसं आहेत की ज्यांनी म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या प्रत्येक एक म्हणतात ना टप्प्यामध्ये आपल्याला मदत केलेली असते किंवा काय, तर त्यांना आयुष्यात विसरणं कधीच शक्य नसतं आणि विसरूही नये मी म्हणते. पण जे एक म्हणतात ना की आपुलकी, प्रेमभाव या सगळ्या गोष्टी आपल्या नेहमी जागृत असल्या पाहिजे. तर त्याच्यासाठीच एकमेकांशी बोलणं आणि एकमेकांना भेटणं हे खूप गरजेचं असतं. तर त्यानंतर आम्ही आलो ते म्हणजे माझी मैत्रीण आहे आता ही संगीता म्हणून, तर तिच्या घरी. तर बघा पुन्हा पांढरा कलर दिसला की नाही तुम्हाला? तर बघा मी तेच म्हणते की जिथे-जिथे मी जाते ना पांढऱ्या रंगाचंच डेकोरेशन दिसतंय. तर हिने पण खूप सुंदर डेकोरेशन केलं होतं बघा. सगळं छान अगदी शुभ्र पांढरं असं मस्त. बाप्पा एकदम खूप छान वाटत होते आणि त्यामध्ये तिने ते सगळ्या म्हणजे बघा समया मागवल्या होत्या. म्हणजे बाप्पा मोरया स्टोअरमधून पंचारती मागवली होती. सगळं ए टू झेड म्हणजे दिवे मागवले होते आणि ते सगळे तिने तिथे लावले होते. तर ते बघून पण मला खूप समाधान वाटलं आणि खूप भारी वाटलं, की आपल्याला जे आवडते ते इतरांनासुद्धा आवडतंय. आणि तिथे गेलो तर तिथे भेटल्या त्या म्हणजे निष्ठाच्या शाळेतल्या टीचर. तर ह्या आहेत निष्ठाच्या मराठीच्या टीचर आहेत, ज्योती मॅडम. तर ते पण चांगलं वाटलं, की इतर वेळी काही जास्त असं शाळेमध्ये जाणं होत नाही माझं. तर त्यानिमित्ताने का होईना म्हणजे गाठभेट झाली. तर इथे पण थोडा वेळ बसलो, काही ना काही छान गप्पा झाल्या आणि त्यानंतर आणखीन पुढे आम्हाला दुसऱ्या ठिकाणी जायचं होतं. तर बघू एका दिवसात म्हणजे आम्ही संध्याकाळीच निघालो होतो. तर बघू आता किती कव्हर होतायत तेवढं कव्हर करून आम्ही जायचा विचार चालला आहे. आणि पुढे आम्ही आलेलो आहे आता मावशीकडे. मावशीला तर तुम्ही सगळे ओळखता आणि मावशीचं म्हणजे डेकोरेशन बघा तुम्ही, इतकं सुंदर केलेलं आहे ना, साक्षात कोल्हापूर अंबाबाई विराजमान झालेली आहे. आणि हे सगळं म्हणजे जे पण तुम्हाला दिसतं ना डेकोरेशन, हे संपूर्ण हाताने बनवलेलं आहे. म्हणजे अगदी आईचा जो मुकुट आहे ना, मुकुटपासून, चेहऱ्यापासून सगळं बनवलेलं आहे. म्हणजे मावशीचे जे दीर आहेत, तर ते आणि त्यांची पूर्ण फॅमिली, ऋतिक आहे, प्रतीक आहे, सगळ्यांनी मिळून इतकं सुंदर असं हे काम केलेलं आहे. देवीचा मुकुट बघा किती सुंदर बनवला आहे. तर खरंच या गोष्टींसाठी आवड असणं खूप गरजेचं असतं. तरच या सगळ्या गोष्टी होतात. प्रतीकसुद्धा आला होता. तर मग असं म्हणजे सणाच्या निमित्ताने बघा सगळे एकत्र येतात, सगळ्यांशी बोलणं चालणं होतं आणि खूप भारी वाटतं, की इतर वेळी आपण सगळे आपापल्या कामांमध्येच बिझी असतो, पण ह्या निमित्ताने का होईना आपण एकत्र येतो. त्यानंतर संध्याकाळी म्हणजे रात्री आमची अशी मस्त मैफिल जमली होती. तुम्हाला खूप मजा येईल. मी ह्याचा लाईव्हचा व्हिडिओसुद्धा म्हणजे लाईव्हसुद्धा केलं होतं आणि बरेच जण त्या दिवशी लाईव्हला होते भजनाच्या दिवशी. आणि शेवट तुम्ही नक्की बघा, की इतकं भारी शेवट झालेला आहे ना भजनाचा, खूप मजा येईल तुम्हाला.
चहा अनघाने बनवलाय, चहा गरमागरम. तो आता सगळ्यांना ती देते. तुम्ही काय वहिनी आहेत, जान्हवी वहिनी आहेत, आमच्या पाटील काकी होत्या, त्यांची सून आहे. खूप जुने शेजारी आहेत. आईच्या स्वाध्याची खास म्हणजे होत्या मैत्रीण. हा, आईची मैत्रीण. तर त्यांच्या सूनबाई आहेत आणि त्या पण अगदी घरच्यांसारखंच नाही, सुरू असतं. तर मग असं जेव्हा काय असतो कार्यक्रम तर तेव्हा हे सगळे एकत्र येतात आणि छान. इतर वेळी तर कोणालाच वेळ मिळत नाही, पण निदान कार्यक्रमाच्या निमित्ताने तरी सगळे एकत्र येतात. त्यामुळे मस्त वाटतं. तुम्हाला काय म्हणायचं? मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात. म्हणजे जे माहिती नसतं ते माहीत पडतं, काय काय देवाच्या गोष्टी. म्हणजे थोडंसं आपल्याला कळतात बाबा काय करायचं काय नाही, कसं करायचं तेवढं कळतं. म्हणजे बघते मी, मला जसं टाइम भेटतो तसं मी बघते, आवडीने बघते. केसात वेणी माळली आज राई मथुरे फॅन बघा, हे फॅन. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. या कोकणात मोठा महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण.
आनंद जिंदीला तर असा म्हणजे हा जो आनंद आहे ना, हा मी दरवर्षी लुटण्याचा प्रयत्न करतो. कारण आमच्याकडे आधीपासून जेव्हापासून बाप्पा बसत आहेत तेव्हापासून ही धमाल नेहमीच करतो. आणि खरंच आहे की म्हणजे जे तुम्हाला बोलतात ना, की खूप मोठ्या मोठ्या ठिकाणी जाऊन पण तुम्हाला जी मजा येणार नाही ना, जो आनंद येणार नाही ना, तो अशा छोट्या गोष्टीतून येतो. आणि अगदी हे पारंपरिक जे आपले सण आहेत किंवा ह्या ज्या पारंपरिक पद्धती आहेत, या तुम्हाला अगदी मनसोक्त आनंद देऊन जातात. तुम्हीसुद्धा तुमच्या घरी या सगळ्या गोष्टी करा. खूप मजा येते, खरंच सांगते. जी सणांची खरी मजा आहे ना, ती अशीच लुटली गेली पाहिजे. आणि बघा याच्यामध्ये ही सगळी चिल्ली-पिल्ली वगैरे त्यांना पण किती मजा येते. आणि मी सांगू आपण आयुष्यात कितीही पुढे गेलो, कितीही मोठे झालो, पण ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहतील. आणि आयुष्यभर तुम्हाला जो एक एक मनसोक्त जो आनंद आहे ना, तो आनंद तुम्हाला देत राहतील. तर म्हणून तुमच्याही घरी, तुमच्याही आयुष्यात तुम्ही अशा गोष्टी नक्की करा. म्हणून हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करते नेहमी, की आपण कसं असतं नेहमी बघून काही ना काही शिकत असतो, करत असतो. तर ह्या गोष्टी नक्की करा. बघा सगळ्यांना एकत्र घेऊन किंवा सगळ्यांसोबत एकत्र येऊन जेव्हा आपण अशा प्रकारे छान कार्यक्रम करतो, बाप्पाला फक्त आणून उपयोग नाही आहे घरामध्ये. बाप्पाला आणायचं, फक्त 5 दिवस पूजा करायची आणि मग विसर्जित करायचं. त्यात बाप्पालासुद्धा आनंद नाही आहे. बाप्पाला असं वाटतं की मी आलो आहे तर सगळ्यांनी या आणि सगळ्यांनी माझ्यासोबत मस्त आनंद घ्या. तर असंच बाप्पाला हीच प्रार्थना आहे की बाप्पा दरवर्षी तुम्ही या आणि दरवर्षी तुमच्यामुळे सगळ्यांना असा खूप 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 छान असा आनंद मिळू द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.